आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कणेरी मठामध्ये संत समावेश होतोय आणि त्यानिमित्ताने आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झालेले परमपूजनीय जगद्गुरू शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज ज्यांनी कणेरी मठाच्या माध्यमातून केवळ वाणीतून नाही तर कृतीतूनही संदेश दिला आणि अनेकांची जीवन बदलली असे परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी, इथले विश्वस्त उदय सावंतजी, मंचावर उपस्थित परमपूजनीय योगी निरंजननाथ महाराज, हबप देवव्रत राणा महाराज भास्कर, हबप ऋषिकेश महाराज भास्कर, हबप जितेंद्रनानंद सरस्वतीजी, हबप जनार्दन हरिजी महाराज, हबप संजय महाराज पाचपोर, हबप स्वामी कमलकांतजी महाराज, हबप माधवदास महाराज राठी, हबप प्रकाश महाराज जवंजा, उपाचार्य आपले या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आचार्य तुषार भोसलेजी, हबप अक्षय महाराज भोसले, खासदार धनंजय महाडिकजी, श्री अमल महाडिक, श्री राहुल आवाडे, सर्वच मी असं म्हणेल सकल हिंदू समाजातून विविध संप्रदायातून या ठिकाणी आलेले सर्व संतगण संपूर्ण महाराष्ट्राच्या सज्जन शक्तीचा एक आविष्कार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं अशा आपल्या सर्वांना मी या ठिकाणूनच दंडवत नमस्कार करतो. आज परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींनी मला गोमातेची पूजा केल्यानंतर सांगितलं की आमच्याकडची पद्धत आहे, गोमातेची पूजा झाल्यानंतर ती गोमाता त्या व्यक्तीलाच आम्ही देतो. स्वामीजी, मी खरंच विचार करत होतो की ही जी आमची कोणगुलू गाय आहे, ही गाय गेले काही महिने माझ्या डोक्यात होतं की आपल्या घरी ठेवली पाहिजे आणि आज तो संकेत या ठिकाणी आपण दिला आणि मला अतिशय आनंद आहे की आता मला देखील गोमातेची सेवा करता येईल. मला आपल्या सर्वांना एक अतिशय चांगली बातमी द्यायची आहे की आपल्या राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 2 चांगले निर्णय आम्ही घेतले. पहिला निर्णय म्हणजे आपल्या देशी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय आपण घेतला आणि आपल्या गोशाळांमध्ये जेवढ्या देशी गोमाता आहेत त्यांना सरकारच्या वतीनं प्रतिदिन 50 रुपये चाऱ्याकरता देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे. मला विश्वास आहे की जी गोमाता खऱ्या अर्थानं आपल्याला जगवण्याचं काम करते, तिच्या संवर्धनाच्या दृष्टीनं आज फार महत्वाचे हे निर्णय या ठिकाणी झाले आहेत. आज संत समावेशाच्या निमित्ताने ज्यावेळी मी आपल्यामध्ये उभा आहे आणि सकल हिंदू समाजातल्या संत शक्तीचा आविष्कार ज्यावेळेस मी पाहतोय त्यावेळी मला आठवतं की जेव्हा वैश्विक धर्म परिषदेमध्ये आपले स्वामी विवेकानंदजी मंचावर उभे राहिले. खरं म्हणजे शिकागोची धर्म परिषद होती, वेगवेगळ्या धर्माचे लोक होते आणि त्यांनी आपापला धर्म कसा महान आहे आणि तो इतरांपेक्षा कसा चांगला आहे आणि कसा तोच धर्म हा जगाचं कल्याण करू शकतो अशा प्रकारची
त्या ठिकाणी आपली भाषणं दिली. त्यानंतर स्वामी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी पहिलंच वाक्य उच्चारलं, अमेरिका स्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो. आणि एक प्रकारे लोकांनी आमचा हिंदू धर्म काय आहे, आमची संस्कृती काय आहे, वसुधैव कुटुंबकम आम्ही म्हणतो ते काय आहे, कारण त्याच्या आधी जेवढ्या विविध धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं, प्रत्येकाने संबोधन केलं होतं लेडीज अँड जेंटलमन. आणि हे उभे राहिल्याने यांनी सांगितलं, अमेरिकेमध्ये जमा झालेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, एकाच वाक्यामध्ये त्यांनी वसुधैव कुटुंबकमचं आपलं जे सूत्र आहे ते संपूर्ण जगासमोर आणलं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये 3 मिनिटं 4 मिनिटं टाळ्या वाजत होत्या आणि त्या टाळ्याच थांबल्या नव्हत्या. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जगातल्या सगळ्यात जुना विचार असलेल्या, जगातला सगळ्यात चिंतनशील विचार असलेल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता मी आलो आहे, ज्या धर्मानं कधीच कोणावर आक्रमण केलं नाही. पण जेव्हा जेव्हा जगामध्ये कोणाला परिष्कृत केलं गेलं, बहिष्कृत केलं गेलं, तेव्हा तेव्हा त्याला आमची आठवण आली आणि त्याला आम्ही आमच्या देशामध्ये जागा दिली, आमच्या धर्मामध्ये जागा दिली. अशा हिंदू धर्माचं, अशा विचाराचं प्रतिनिधित्व करण्याकरता मी आलो आहे. आणि केवळ आपल्या वाणीनं जग जिंकण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. मला असं वाटतं ही जी ताकद आमच्या सनातन विचाराची आहे, आमच्या हिंदू धर्माची आहे, हिंदू धर्मातल्या चिंतनाची आहे, आमच्या विविध संप्रदायांमध्ये आहे, त्याचाच कुठेतरी पुन्हा एकदा आविष्कार करण्याची आवश्यकता आणि त्याचा एक संघटित आवाज हा उभा करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आपण संत समावेशामध्ये सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. खरं म्हणजे माझी किती अडचणीची परिस्थिती आहे बघा. ज्या लोकांना ऐकण्याकरता हजारो लोक येतात त्यांच्यासमोर मी बोलायचं, अशा प्रकारची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सांगतो की माझ्या बोलण्यात काही चुकलं, काही मी त्या ठिकाणी चुकीचं बोललो तर मोठ्या मनानं आपण सर्वांनी मला क्षमा करावी ही पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पण आज अतिशय महत्वाच्या वेळी हा संत समावेशाचा कार्यक्रम होतोय. एकीकडे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थानाचा यज्ञ सुरू झालेला आहे. हे खरं आहे की ज्या देशामध्ये आम्ही हिंदू आहोत हे म्हणायला राज्यकर्ते घाबरायचे, ज्या देशामध्ये राज्यकर्ते मंदिरात तर जायचे पण लपून लपून जायचे, आपला फोटो नाही काढायचे, ज्या देशामध्ये राज्यकर्त्यांची परिस्थिती अशी होती की एखाद्या मंदिरात अभिषेक केला तर तो लपून लपून करायचे, कधी जगासमोर आणायचे नाही, आज सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळेस ठामपणे मंदिरात जातात, त्या ठिकाणी पूजा करतात, अभिषेक करतात आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट होतं, त्याचा परिणाम असा होतो कालपर्यंत मंदिरापासून दूर पळणारे राहुल गांधीही आता मंदिरामध्ये जायला लागले आहेत. हा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आज बघा, खरं म्हणजे तुमची संघटित ताकद काय आहे. जसं या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या हिंदू समाजातली जागृती सुरू झाली आणि सर्व संतांना वाटलं काहीतरी चुकतंय, आपल्यावर आघात होतोय, म्हणून संत एकत्रित व्हायला लागले. हा काही राजकीय मंच नाही आहे, पण तरी देखील आपल्या लक्षात आणून देतो की 50 वर्षाच्या राजकारणानंतर माननीय पवार साहेबांनी पण आध्यात्मिक आघाडी सुरू केली. ही ताकद तुमची आहे, ही आमची नाही आहे. जे असं म्हणायचे की आम्ही मंदिरातही जाणार नाही, ते आता मंदिरातही जायला लागले आणि माऊलीचं दर्शन घ्यायला लागले, विठू माऊलीचं नाव गजर करायला लागले.
विठू माऊलीच्या त्या ठिकाणी वारीमध्येही 4 पावलं चालायला लागले. हा परिणाम तुमच्या संघटित शक्तीचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी अशा प्रकारचा सांस्कृतिक पुनर्जागर होतो, ज्यावेळी 500 वर्षाच्या लढ्यानंतर राम मंदिराची निर्मिती होते, त्यावेळी जगातल्या हिंदू समाजाला त्या ठिकाणी आनंद होतो. पण काही लोक असे देखील आहेत की ज्यांना त्याचं दुःख देखील होतं. ज्यावेळी काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था तयार होते की ज्या मंदिरात जात असताना आम्हाला दुःख व्हायचं की रे विश्वनाथाच्या मंदिरात जातोय आणि एवढ्याशा गल्लीतनं जावं लागायचं, एका मशिदीसमोरून जावं लागायचं, जिथनं जायचो तिथे जाणीवपूर्वक एक मूत्रालय होतं, त्याच्या समोरून जावं लागायचं आणि अक्षरशः चोरी करून म्हणजे चोरासारखं आम्हाला आमच्या काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं लागायचं. आज त्या ठिकाणी 8 मानेनं आम्ही जातोय आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतोय. हा बदल आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आता हळूहळू आमचं जे मुख्य मंदिर आहे, ज्ञानवापीच्या खालचं मंदिर, तेही मंदिर आता हळूहळू पुढे यायला लागलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तिथेही पूजा अर्चना सुरू झालेली आहे. हा जो काही सगळा सांस्कृतिक पुनरुत्थान आहे, हा जो काही बदल आहे, या देशामध्ये पुन्हा एकदा आमच्या संत संस्कृतीचं महिमा मंडन सुरू झालेलं आहे. कारण आपण एक काळ असा बघितला की जाणीवपूर्वक समाजामध्ये संत शक्तीला बदनाम कसं करता येईल अशा प्रकारे काही लोकांनी प्रयत्न केले, बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अगदी सिनेमात सुद्धा त्या ठिकाणी एखादा साधू, एखादा संत असा दाखवायचा की जो भामटेगिरी करतोय आणि त्यातनं समाजामध्ये जो काही संत शक्तीवर विश्वास आहे, हा विश्वास कसा कमी होईल याचंही षडयंत्र आपल्याला पाहायला मिळालं. आपण एक लक्षात ठेवा, हे सगळं का होतं? या देशाचा इतिहास जर आम्ही बघितला, हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आमचा धर्म, आमचा सनातन धर्म, आमचा हिंदू धर्म, आमचा वैदिक धर्म, आमचे सगळे संप्रदाय, जेव्हा जेव्हा आमचा धर्म आणि आमचा विचार कमजोर झाला, तेव्हा तेव्हा आम्ही गुलामीमध्ये गेलो. आणि जेव्हा जेव्हा आमचा विचार मजबूत होता, त्यावेळी या राष्ट्राला परमवैभवावर नेण्याचं काम आम्ही केलं. आपण इतिहास उघडून बघा, गेल्या 2000-3000 वर्षामध्ये आमचा धर्म जेव्हा जेव्हा कमजोर झाला, आम्हाला गुलामीतच जावं लागलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आम्ही गुलामीत गेलो, तेव्हा तेव्हा आमच्या धर्मचार्यांनी, आमच्या साधू संतांनी त्यावेळी देशाची कमान हातामध्ये घेतली आणि संपूर्ण देशामध्ये एक जागृती उभी केली. आणि देव, देश आणि धर्माकरता त्या ठिकाणी सामान्य माणसामध्ये प्राण फुकण्याचं काम हे आमच्या धर्माचार्यांनी केलं. आणि पुन्हा एकदा धर्मध्वजा स्थापित करण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आपण बघितलं. छत्रपती शिवरायांनी आम्हाला जर देव, देश आणि धर्माकरता लढायला शिकवलं नसतं तर आजही आम्ही पारतंत्र्यात खितपत पडलो असतो. आमच्या वारकरी संप्रदायाने 800 वर्षाची वारीची परंपरा ही जर त्या ठिकाणी आक्रमण सुरू असताना बंद केली असती तर कदाचित आमच्या पिढ्यांना वारी काय असते हे कधीच समजलं नसतं. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की आपले संस्कार आणि संस्कृती ही ज्या ज्यावेळी आम्ही विसरलो, ज्या ज्यावेळी आमचा समाज कमजोर झाला, त्यावेळी आम्ही पारतंत्र्यामध्ये गेलो आणि आज तेच षडयंत्र सुरू झालेलं आहे. आपण बघा, सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू झालं, त्यासोबत भारत विकसित राष्ट्राकडे पुढे चालायला लागला. हळूहळू एकेका देशाला आपण मागे टाकायला लागलो. जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था झालो.
आता जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर 250 वर्ष राज्य केलं त्यांच्याही पुढे आता आपण चाललो गेलो. ही सगळी परिस्थिती तुम्हाला आणि मला सुखावं आहे, पण जगाला सुखावं नाही आहे. जगातल्या अनेक देशांना आता असं वाटतं की हा जो भारत आहे, ज्या वेगानं पुढे चाललेला आहे, हा भारत पुन्हा एकदा त्या प्राचीन भारतासारखा जगातला सगळ्यात मोठा देश, सगळ्यात उत्तम देश, सगळ्यात प्रगतिशील देश, सगळ्यात श्रीमंत देश अशा प्रकारे या देशाची वाटचाल चालली आहे. आणि म्हणून याच वेळी जर या देशाला आपण रोखलं तरच आपण या देशाला थांबवू शकू. आणि या देशाची ताकद काय आहे? या देशाची ताकद या देशात राहणारा हिंदू समाज आहे, या देशात राहणारा विचार आहे, या देशातली सनातन संस्कृती आहे. जी आपण खिळखिळी केली तर निश्चितपणे या देशाची प्रगती आपण थांबवू शकतो. आणि म्हणून एक प्रकारचं जागतिक षडयंत्र आपल्याला देशामध्ये पाहायला मिळत आहे. अनेक अशा प्रकारचे संघटना सुरू झाल्या. या संघटनांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळायला लागला. ज्या संघटना त्या ठिकाणी नास्तिकतेकडे आम्हाला नेऊ इच्छितात, ज्या संघटना आमच्या विविध संप्रदायांच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करतात, चुकीचे प्रश्न उभे करतात, चुकीच्या पद्धतीनं इंटरप्रिटेशन करतात, चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमच्याबद्दल चित्र निर्माण करतात. आणि अशा लोकांना एक प्रकारचा राजश्रय देखील अनेक लोकांनी देणं सुरू केलंय. कारण त्यांना असं वाटतं हिंदू समाज एकत्रित झाला तर हा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे खऱ्या अर्थानं हिंदुत्व त्या ठिकाणी मांडतात, जे हिंदुत्व मांडताना लाजत नाही, जे हिंदुत्व मांडताना त्या ठिकाणी प्रखरतेनं मांडतात, अशा लोकांच्या पाठीशी समाज उभा राहतो. आणि म्हणून या समाजात भेदाभेद उभा करा अशा प्रकारचं षडयंत्र आज आपल्याला होताना दिसत आहे. दुसरीकडे जी काय आक्रमण आपण पाहतोय, एक काळ असा होता 10 वर्षापूर्वी जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे, ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे. पण आज पाहतोय 1 लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत, 1 लाखापेक्षा जास्त, की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं. एखाद्या ठिकाणी 2 धर्मातल्या लोकांचं लग्न झालं, त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे, पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर 2-3 मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं. अशा प्रकारे जे वागतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाहीयेत, हे ठरवून करतायत. हे षडयंत्र आहे, हे लव जिहाद आहे की ज्याच्या माध्यमातून आमच्या समाजातल्या मुलींना या ठिकाणी नासवण्याचं फसवण्याचं काम चाललेलं आहे. आज आपण पाहतोय या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो. आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सोकावतोय, तशा प्रकारे काळ सोकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे. आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. खरं म्हणजे हिंदू समाजाने कधीही
कुठल्या दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही, आम्ही तो करणारही नाही. हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे, आमच्या रक्तात सहिष्णुता आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान कधी करत नाही. पण जर हिंदू धर्म आणि हिंदू विचार संपवण्याकरता आणि या ठिकाणी हिंदू विरोधी लोकांना पदावर बसवण्याकरता जर मतदान होत असेल तर माझा सवाल आहे, हिंदू समाजाला दिशा देणारे जे संत आहेत, महंत आहेत, जे हिंदू समाजाला दिशा देणारे सज्जन शक्तीचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, त्यांना देखील माझं आव्हान आहे की तुम्हालाही हिंदुत्व जागृत करावंच लागेल, करावंच लागेल, करावंच लागेल. आज ती वेळ आलेली आहे. आज आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्यावेळी आम्ही अनेक वेळा पाहतो विविध समाजांमध्ये लोकांची नावं ही भारतीय पद्धतीची आहे, पण ज्यावेळेस त्यांच्या घरी मृत्यू होतो त्यावेळी लक्षात येतं की त्या ठिकाणी कोणीतरी क्रॉस घेऊन येतो आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचा दफनविधी होतो. आज एक मोठं संकट असं आहे की कदाचित संख्या आपल्याला लोकसंख्येमध्ये कमी दिसते आहे, पण छुप्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे धर्मांतरणाचं काम चाललेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीने कुठला धर्म, कुठला विचार घ्यावा हे त्याला स्वातंत्र्य आहे, पण अशा प्रकारे लाचलुचपत, लालूच देऊन जर इतक्या मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होत असेल तर तुम्हाला आणि आम्हाला देखील जागृत होऊन आपल्या धर्माची, आपल्या विचारांची रक्षा करावी लागेल. आज दुर्दैवाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, एखाद्या धर्माबद्दल आपल्या मनात आकस नाही आहे, पण जर एखाद्या ठिकाणी हिंदू समाज हा मायनॉरिटीमध्ये गेल्यानंतर राष्ट्रविरोधी कारवाया त्या ठिकाणी चालू होत असतील तर उद्या विचार करा, ज्या संख्येनं आमची संख्या कमी होते आणि इतरांची संख्या वाढते आहे, ही संख्या 25%, 30%, 35% पोहोचल्यानंतर तुम्ही आणि आम्ही जगू शकू का? तुम्ही आणि आम्ही आपल्या धर्माचा अवलंब करू शकू का? तुम्ही आणि आम्ही आपले संस्कार आणि संस्कृती सांगू शकू का? याचा विचार देखील आज या निमित्ताने आपल्याला करावा लागेल. अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आमचे ही जी संस्कृती आहे, आमचा जो धर्म आहे, खरं म्हणजे भारतीय सभ्यता जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे. जगामध्ये ज्यांना जुनी सभ्यता म्हणतात त्याचंही वय 4000, 4500 वर्ष आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि त्या सभ्यता कंटिन्युअस नाही आहेत, त्या सभ्यता संपलेल्या आहेत, त्या फक्त इतिहासात वाचायला मिळतात. पण आमची भारतीय सभ्यता जगातली सगळ्यात जुनी कंटिन्युअस सिव्हिलायझेशन ऑफ वर्ल्ड असं ज्याचा उल्लेख केला जातो ती म्हणजे आमची भारतीय संस्कृती, आमची भारतीय सभ्यता आहे. आणि याचे अनेक पुरावे आहेत. आपण पाहतो सरस्वती नदी, या सरस्वती नदीचं वर्णन हे आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतं. त्या संदर्भात जेव्हा संशोधन झालं त्यावेळी सरस्वती नदीचं जे स्वरूप त्या ठिकाणी आपल्या सॅटेलाइटच्या माध्यमातून त्याचं मॅपिंग केलं, त्याची गणना केली, त्याचं डेटिंग केलं आणि मग वेदांमध्ये ज्या सरस्वती नदीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे ती त्या स्वरूपात जेव्हा वाहत होती, त्या स्वरूपात वाहणारी ही सरस्वती नदी किती जुनी आहे तर वेदांमध्ये उल्लेख केला त्या स्वरूपात ती 9000 वर्षापूर्वी वाहत होती आणि त्याहीपेक्षा कितीतरी लाख वर्ष जुनी ती नदी आहे. त्यामुळे आमची संस्कृती ही जगातल्या संपलेल्या संस्कृतींपेक्षा कितीतरी हजारो वर्ष जुनी अशा प्रकारची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीला टिकवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे. या देशामध्ये आपण नेहमी बघितलेलं आहे, राजसत्ता आपलं काम करते, पण जेव्हा जेव्हा राजसत्तेने त्या ठिकाणी आपलं काम करण्यापासनं त्या ठिकाणी कुठेतरी ते बाजूला झाले, योग्य प्रकारे आपलं काम केलं नाही, त्यावेळी धर्मसत्तेने राजसत्तेला त्या ठिकाणी जागा दाखवलेली आहे, मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावर चालण्याकरता प्रेरित देखील केलेला आहे. मला असं वाटतं
आज देशामध्ये ज्यावेळी सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे, देशामध्ये एक असं सरकार आहे की जे सरकार त्या ठिकाणी सांस्कृतिक पुनरुत्थानाला समोर नेण्याचा प्रयत्न करते आहे, अशा वेळी त्यातनं जे लोक आहत होत आहेत, त्यातनं ज्या लोकांना असं वाटतंय की हे जर असंच पुढे जात राहिलं तर काहीतरी विपरीत घडेल आणि आमचा विचार त्या ठिकाणी मागे जाईल, भारत पुढे जाईल, भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, अशा प्रकारची भीती त्यांच्या मनात तयार झालेली आहे आणि म्हणून ते पुन्हा एकदा विरोधाकरता संघटित झाले आहे. आपण संघटित झालोय तसे तेही संघटित झाले आहे आणि म्हणून याचा मुकाबला जर करायचा असेल तर संत समावेशामध्ये आज हा जो सज्जन शक्तीचा आविष्कार आहे, या आविष्काराला आपलं विश्वरूप दाखवावं लागेल. ज्या प्रकारे प्रभू श्रीकृष्णांनी आपलं विश्वरूप दाखवलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं अर्जुनाला हे लक्षात आलं की माझी लढाई नाहीये, ही माझ्या भावांची देखील लढाई नाहीये, ही जी लढाई मी लढतोय ही खरी लढाई, ही सत्याची लढाई आहे, सत्याचा विजय होण्याकरता ही लढाई आहे. तशाच प्रकारचं विश्वरूप दर्शन या सज्जन शक्तीला दाखवावं लागेल आणि त्यातनं ही जी सत्याची लढाई आपण सुरू केलेली आहे ती लढाई आपल्याला जिंकावीच लागेल आणि त्याकरता आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी राहावा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि या 2 दिवसीय संत समावेशाच्या माध्यमातून आपण सर्वांनी इथनं गेल्यानंतर आपण इतक्या लोकांच्या मनावर आणि विचारांवर परिणाम करू शकता, त्या सगळ्या लोकांपर्यंत जर आपला शाश्वत विचार पोहोचवला तर निश्चितपणे आपल्याला गोमातेचं रक्षण करणारं, आपल्या सनातन धर्माचं रक्षण करणारं, आपल्या सगळ्या संप्रदायांना सोबत घेऊन चालणारं सरकारच या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात दिसेल. त्याकरता आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.